माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण लेसन 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या लेसनला सुरुवात केली आहे आणि या लेसनमध्ये आपण वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती, कशा प्रकारे ते अन्न मिळवतात ही आपण पाहिली आत्तापर्यंत. आज आपण जो मुद्दा पाहणार आहोत तो अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय महत्त्वाचा आहे. आजचा पॉईंट आपला आहे वनस्पतींना मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे पोषक द्रव्य आणि त्यांचं काय कार्य आहे आणि त्याचा जर अभाव असेल तर वनस्पतींवरती काय परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ सेशनला. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फूड गेट स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगी. सम फंगी कॉज डिसीजेस ऑर इलनेस व्हाईल सम फंगी हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. काही ज्या फंगी आहेत त्यांच्यामुळे फूड स्पॉईल होतं, दूषित होतं, अन्न दूषित होतं त्यामुळं. परंतु त्या उलट जर आपण पाहिलं, काही फंगी अशा पण आहेत ज्यांमुळे त्यांची मेडिसिनल प्रॉपर्टी चांगली आहेत, त्यांचा औषधी गुणधर्म आहे. तर त्याच्या उलट आणखी काही प्रकारच्या फंगींमुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, आजार होतात. Yeast and some mushrooms are useful. Yeast is used in fermentation process and for making bread. Mushrooms are a rich source of iron and vitamins. यीस्ट आणि काही प्रकारची भूछत्र हे अतिशय उपयोगी आहेत. यीस्ट आणि हे एक जे किण्व आहे हे ब्रेड तयार करणं, आंबवणं या प्रक्रियांसाठी अतिशय जास्त प्रमाणात वापरलं जातं. भूछत्रांमध्ये, मशरूम्समध्ये जीवनसत्व आणि लोह अतिशय जास्त प्रमाणात असतं, त्यामुळं त्याचा तसा पाहिला तर अतिशय चांगला तो सोर्स आहे, त्याचा उपयोग आहे आपल्याला. तर आज आपण ज्या महत्त्वाच्या पॉईंट्सवर हा संपूर्ण व्हिडिओ सेशन आपला असणार आहे तो आहे रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स. म्हणजेच रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स. आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे आज? वनस्पतींमधल्या पोषक द्रव्य कोणकोणती असतात, कोणकोणत्या पोषक द्रव्यांची आवश्यकता आहे. जसं मनुष्याला वेगवेगळ्या विटॅमिन्सची आवश्यकता असते हे आपण ऐकले वारंवार आणि आपण पाहणारही आहोत. आणि जर ही पोषक द्रव्य वनस्पतींना नाही मिळाली तर काय त्याच्या अभावाचे परिणाम असतील, डिफिशियन्सी ऑन प्लांट्स, इफेक्ट्स काय असतील, हे सर्व आपण ह्या चार्टमधून समजून घेणार आहे. सगळ्यात पहिला न्यूट्रिएंट आहे नायट्रोजन. नायट्रोजनचं फंक्शन आणि त्याचं इफेक्ट हे दोन कॉलम आपण बघणार आहे. पहिले पाहूया फंक्शन. इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. काय कार्य आहे याचं? प्रथिनं, हरितद्रव्य आणि पेशीद्रव यांच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजन किती उपयोगाचं आहे वनस्पतींसाठी हे तुमच्या लक्षात येईल. हरितद्रव्य आहे म्हणूनच फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चालते आणि त्यामुळेच नायट्रोजन हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा घटक आहे. इमॅजिन करा, जर नायट्रोजन नसलं तर आपला जो समोरचा रेड कॉलम आहे इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी, काय काय इफेक्ट्स होतील? रिटार्डेड ऑर स्टंटेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लिव्ज. काय होईल जर नायट्रोजन नसलं तर? वाढ खुंटेल, अन्नच मिळणार नाही ना वनस्पतींना. वाढ खुंटेल, पानं पिवळी व्हायला सुरुवात होईल. हे झालं नायट्रोजन. नेक्स्ट बघणार आहोत आपण फॉस्फरस. फंक्शन काय आहे फॉस्फरसचं? कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. काय काम करतो हा फॉस्फरस? लाईट एनर्जी, प्रकाश ऊर्जा जी काही मिळते वनस्पतींना, त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर हा केमिकल एनर्जीमध्ये करतो, रासायनिक ऊर्जेत. जे आपण वरती पाहिलं की प्रकाश संश्लेषण ह्या क्रियेत प्रकाश ऊर्जा घेऊन रासायनिक ऊर्जेत रूपांतर करून आणि वेगवेगळ्या प्रकारचे वायू यांच्या सहाय्याने, मिनरल्स वॉटरच्या सहाय्याने वनस्पती स्वतःचं अन्न तयार करत असते. म्हणून ह्या केमिकल एनर्जीला अत्यंत महत्त्व आहे. जर ही ॲक्शन घडली नाही, हे कार्य घडलं नाही, फॉस्फरस वनस्पतींना मिळालं नाही तर हे कार्य घडणार नाही. तर काय होईल? इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी, अर्ली लीफ फॉल, अकाली पानं गळणं. म्हणजे वेळ नसताना पानांचं गळणं सुरू होतं.
तसं झाडांचं पानं गळण्याचा एक ठराविक सीझन असतो, त्यात झाडं स्वतःची पानं बदलतात, नवीन पानं फुटतात. परंतु अकाली म्हणजे काय, वेळ नसतानाही, म्हणजे चांगल्या स्थितीत पानं आहेत आणखी बरेच दिवस त्यांचं आयुष्य असतानाही ती गळून पडणे. लेट फ्लावरिंग, उशिरा फुलं येणं. स्लो ग्रोथ ऑफ रूट्स, आणि मुळांची वाढ थांबणं किंवा संथ गतीनं होणं. जर मुळांची वाढ थांबली, फुलं उशिरा यायला लागली, तर फळंही उशिरा येतील, पानं गळायला लागतील. अशा अनेक प्रक्रिया घडल्यानंतर आणि रासायनिक ऊर्जा तयार जर झाली नाही, तर वनस्पती वाढ व्यवस्थित होणार नाही. पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. पोटॅशियम, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. कशासाठी उपयोगाचं आहे पोटॅशियम, काय कार्य, चयापचय, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे पचनाशी निगडीत ज्या सगळ्या काही कार्य वनस्पतींचं चालतं, त्यासाठी जो आवश्यक घटक आहे तो आहे पोटॅशियम. जर हा पोटॅशियम नसेल तर इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी काय असेल, वीक स्टेम, म्हणजेच खोड बारीक राहील, अशक्तपणा, खोड बारीक राहणे. विल्टिंग ऑफ लिव्ज, पाने कोमेजणे. फेलर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, आणि पिष्टमय पदार्थ तयार होणार नाही, कारण चयापचयाची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जर पूर्ण झाली नाही, तर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमधून ज्या गोष्टी तयार होतात, कार्बोहायड्रेट्स वगैरे, आणि वनस्पतींना त्या सगळ्या मिळतात आणि वनस्पतीची वाढ चांगली होते, पानं चांगली होतात, हे सगळं होणार नाही. वनस्पतीचं खोडसुद्धा बारीक राहील, पानं कोमेजतील, पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्बोहायड्रेट्स तयार होणार नाहीत. नेक्स्ट पॉईंट, मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम काय काम करतो, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितद्रव्य निर्माण करण्याचं काम मॅग्नेशियमचं आहे. त्याचसोबत आणखी एक सांगतो तुम्हाला, आयर्न, लोह सुद्धा काय फंक्शन करतो, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, सेम हरितद्रव्य निर्माण करणे. परंतु ह्या दोघांचं फंक्शन जरी एक असलं तरी यांच्या अभावामुळे होणारे परिणाम कदाचित वेगळे वेगळे असू शकतील. मॅग्नेशियम पाहूया पहिले. जर हरितद्रव्य तयारच झालं नाही, मॅग्नेशियम नसलं, तर काय होईल, स्लो रिटार्डेड ग्रोथ, संथ वाढ होणे किंवा थांबणे, खुंटणे. येलोईंग ऑफ लिव्ज, पानं पिवळी पडणे. आयर्न नसलं तर काय होईल, येलोईंग ऑफ लिव्ज, पानं पिवळी पडणे. म्हणजेच काय, मॅग्नेशियम आणि आयर्न हे दोन घटक नसतील तर जे फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिलचं ते होणार नाही, आणि त्यामुळे काय होईल, स्लो संथ गतीने वाढ, पानांचं पिवळं होणं. नेक्स्ट पॉइंट आपला आहे मॅंगनीज. काय आहे याचं फंक्शन, प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स, प्रमुख संप्रेरक निर्माण करणं, संप्रेरकांची घटक निर्माण करणं. तर संप्रेरक काय असतात, हार्मोन्स. हार्मोन्स म्हणजे काय, अ कंपाऊंड प्रोड्युस्ड इन वन एरिया ऑफ ॲन ऑर्गॅनिझम्स अँड हॅज ॲन अफेक्ट ऑन अनादर एरिया. शरीराच्या कुठल्या तरी भागामध्ये तयार होणारा हा स्त्राव आणि ज्याचा परिणाम हा दूरगामी अवयवांपर्यंत असू शकतो. म्हणजे एका ठिकाणी तयार होतो आणि वनस्पतींच्या सगळ्या भागांना पोहोचवला जातो. आपल्या शरीरातही तसं असतं, एका ठिकाणी तयार झालेले हॉर्मोन्स शरीरभर पोहोचवले जातात. सेम मग हे वनस्पतींसाठी लागणारे हार्मोन्स कोणकोणते आहेत आणि जर नाही मिळाले तर काय होईल. मॅंगनीज हा त्यासाठी महत्त्वाचा आहे. मॅंगनीज नसेल तर प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन म्हणजे वनस्पतींना जे आवश्यक आहेत हार्मोन्स ती तयारच होणार नाहीत, त्यांचे घटक तयार होणार नाहीत. त्याचा इफेक्ट काय होईल, रिटार्डेड ग्रोथ, स्पॉटेड लिव्ज. म्हणजेच काय, वाढ खुंटणे आणि पानांवरती डाग पडणे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे झिंक, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड दे आर इंटरमिजिएट्स. काय म्हणताय आता ते, संप्रेरक आणि त्याच्यातले जे घटक आहेत त्यांचं निर्माण होणं थांबेल किंवा त्यांचं निर्माण होणं याच्यासाठी जो गरजेचा घटक आहे तो आहे ZINC झिंक. रिटार्डेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लिव्स, वाढ खुंटणे, पानं पिवळी पडणे. याचा अर्थ असा, मॅंगनीज आणि झिंक हे दोन पदार्थ जर नसतील तर वनस्पती हे कार्य करू शकणार नाही. कोणतं, प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन. आणि मेन प्लांट हार्मोन्स जर तयार झाले नाहीत तर रिटार्डेड ग्रोथ थांबेल
स्पॉटेड लिव्ज पानांवर डाग पडतील, येलोइंग लिव्ज पानं पिवळी पडतील, अशा प्रकारचे दूरगामी परिणाम होतील. हार्मोन्स अतिशय महत्त्वाची असतात. कोणती हार्मोन्स आहेत ही जी वनस्पतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत? त्यातली काही नावं मी तुम्हाला सांगतो. गिबरेलिन, ऑक्झिन, सायटोकिनिन्स, इथिलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड ही काही वनस्पतींची मेन प्लांट हार्मोन्स आहेत. तुम्हाला एक चार्ट दाखवतो. या चार्टवरून तुमच्या लक्षात येईल की जर या प्रकारची हार्मोन्स नसली किंवा त्यांचा उपयोग कुठे आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर तो उपयोग आणि जर अब्सेंट असेल तर काय होऊ शकतं या सगळ्यांचं तुम्हाला चित्र त्या डायग्रामवरून लक्षात येईल. गिबरेलिनवरून हा हार्मोन्स वनस्पतीच्या जर्मिनेशनसाठी अतिशय उपयोगाचा आहे. तर वनस्पतींची वाढ होणे यासाठी गिबरेलिन, ऑक्सिन, सायटोकिनिन्स या 3 हार्मोन्सचा महत्त्वाचा वाटा आहे. फ्लावरिंग, फूल येणं, त्यासाठी कोणकोणते हार्मोन्स काम करतात? सेम गिबरेलिन, ऑक्झिन, सायटोकिनिन्स, इथिलिन ही 4 हार्मोन्स काम करतात. पुन्हा फ्रूट डेव्हलपमेंट, फळाची वाढ होणे, सेम आत्ताची जी 4 हार्मोन्स पाहिली गिबरेलिन, ऑक्झिन, सायटोकिनिन्स, इथिलिन ही फळांच्या बाबतीतही काम करतात. ऑक्सिजन म्हणजेच वनस्पती ऑक्सिजनमध्ये काय काय करतात बघा. ऑक्सिजन इज द शेडिंग ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम्स सच ॲज अ प्लांट ड्रॉपिंग अ लीफ, फ्रूट, फ्लावर और सीड. वनस्पती आपल्या वेगवेगळ्या अवयवांची जेव्हा गाळण करतो, पानांचं गळणं, फळांचं पडणं, पिकणं, यासाठी जे आवश्यक हार्मोन्स असतात ते आहेत इथिलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड. आणि सगळ्यात शेवटी सीड डॉर्मन्सी. बघा कोणत्या प्रॉपर फेवरेबल कंडिशन्समध्ये, एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये याचं फलन व्हायला हवं, सीड मॅच्युअर्ड व्हायला हवं, हे सर्व ज्याच्या अंडर कंट्रोल आहे ते आहे ॲब्सिसिक ॲसिड. त्यामुळं वनस्पतींसाठी ही सर्व प्रकारची ॲसिड्स ही अत्यंत महत्त्वाची आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, मँगनीज, झिंक ह्या सगळ्यांची वनस्पतींच्या पोषणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आता यानंतर आपण पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये जो मुद्दा पाहणार आहोत तो आहे न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. प्राण्यांमधलं पोषण कशा कशा प्रकारे चालतं. त्याआधी तुमच्यासाठी एक ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्व द प्लांट्स अराउंड यू अँड डायग्नोस द न्यूट्रिएंट डिफिशियन्सी इफ एनी. तुमच्या परिसरातील वनस्पतींचं निरीक्षण करा आणि त्यांना कोणत्या प्रकारचं पोषक द्रव्य नाही मिळालं ते ठरवा. ते कशावरून ठरवता येईल तुम्हाला? ह्या चार्टवरून. त्यांच्यात जी दिसणारी लक्षणं आहेत, सिम्पटम्स आहेत, त्यावरून कोणता पदार्थ त्यात कमी आहे हे जर कळालं तर त्या पदार्थाचंच खत वनस्पतीला देऊन वनस्पतीची चांगली वाढ तुम्हाला करता येणं शक्य आहे. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.